नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहेत विजया मेहता. बाईंची मी महाराष्ट्राला ओळख करून देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. मराठी रंगभूमीवरचं नव्हे तर भारतीय रंगभूमीवरचं विजया मेहता हे एक विद्यापीठ आहे. विजयाबाई म्हणजे प्रयोगशीलता, विजयाबाई म्हणजे रंगभूमीवरची वेगळी विचारधारा, विजयाबाई म्हणजे शिस्त, अशी वेगवेगळी वर्णनं आपल्याला वाचायला मिळतात, त्यांच्या शिष्यांकडून ऐकायला मिळतात. मी आज प्रयत्न करणार आहे रंगभूमीवरच्या या विद्यापीठात शिरण्याचा, ते जाणून घेण्याचा. विजयाबाई, IBN लोकमतमध्ये स्वागत तुमचं. आणि मला काही इकडचं तिकडचं न विचारता थेट सुरुवात करायची आहे. तुमची जी पार्श्वभूमी आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी, ही काही रंगभूमीशी संबंधित नाही आहे. तुमच्या आधी कोणीही रंगभूमीवर नव्हतं, तरीसुद्धा तुम्ही रंगभूमीकडे वळलात. हे कसं झालं? तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय होती? आमचं जयवंत कुटुंब खूप मोठं, वेगवेगळ्या पात्या होत्या. त्यातली एक पाती आमची सिनेमातली होती. नलिनी जयवंत, शोभना समर्थ या माझ्या भाच्या. म्हणजे मी जन्मले तीच मुळे आत्या आणि मावशी म्हणून जन्मले. पण माझी स्वतःची जी पाती होती त्यात माझे चुलते वारकरी म्हणजे थेट वारकरी. म्हणजे आज त्यांच्या नावे भिवंडीमध्ये आमचं जे राहतं घर होतं तिथे मठ आहे भाऊ जयवंत या नावाचा. त्यामुळे सतत उत्सव, कीर्तनं, भजनं, बरेचसे विधी धार्मिक हे सगळं चालायचं. आणि मला आता समजत नाही कसं, पण त्या सगळ्यातून माझे वडील सुटले. आणि मी 5 वर्षाचे असताना ते गेले. पण त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्यात एक असं वाटतं की त्यांच्याबरोबर ब्लॅव्हॅट्स्की लॉजमध्ये मी थिओसॉफिकल सोसायटीच्या ज्या कार्यक्रमांना, प्रार्थनांना जात असेल, त्या प्रार्थना आणि आमच्या घरातलं वारकरी मंडळींचं किती फरक आहे हे तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं असं मला आज वाटतंय. आणि ते कित्येक वर्ष बनारसला असायचे. ते ॲनी बेझंटचे सेक्रेटरी होते. पण माझ्यावर जे संस्कार होण्याचं वय असतं, मला वाटतं ते 7-8 वर्षापासून सुरू होत असेल, तेव्हा मी माझ्या मावशीच्या म्हणजे कर्णिकांच्या घरातली, वभ कर्णी, द्वाभ कर्णी हे माझ्या मावशीचं कुटुंब. आणि त्यात सतत राबता, म्हणजे आता आश्चर्य वाटतं, पण M.N. रॉय, तारकुंडे, लक्ष्मण शास्त्री जोशी, यशवंतराव चव्हाण, निस्सी म्युझिकेल हे सगळे रॉईस्ट. आणि त्यात मी वावरत असताना ते गुण नाही पण वाण म्हणतात ना, लागतो तसा. कुठेतरी मला एकच मी तुला आठवण सांगते. आमच्या घरी संकष्टी वगैरे असे सगळे हे असतात. तर मी संकष्टीचा उपास करायचे. आणि बाबासाहेब म्हणायचे, मी त्यांना विचारलं, बाबासाहेब तुम्ही संकष्टीचा उपास करता? ते म्हणाले, नाही. तू करते का? हो. का करते? नाही. मग गणपती प्रसन्न होतो आणि मग तो काय करतो, परीक्षेत चांगले मार्क मिळतात. मग गणपती प्रसन्न झाल्यावर तुला परीक्षेत मार्क मिळतात, म्हणजे तुला अभ्यास करायला लागतच नाही का? नाही. म्हणाले, मग आता एक लक्षात ठेवायचं, आपण अभ्यास करतो म्हणून आपल्याला मार्क मिळतात. गणपती वगैरे ते काय सेक्रेटरी आहेत का तुमचे? त्यांना त्या ठिकाणी असू दे. पण हे आजही माझ्या कुठेतरी मनात आहे की दुसऱ्यांवर नाही अवलंबून राहायचं. जे काही आहे ते आपलं आहे आणि आपल्याला त्याला सामोरं जायला हवं. यातून मग आणखी जशी मोठी झाले मी, तसतसा गांधीजींची स्वातंत्र्य चळवळच त्यावेळेला सुरू होती. त्यांच्या सगळ्या रॅलीज चौपाटीवरच्या, मी गिरगावातली मुलगी, तिकडे जाणं, त्या ऐकणं, लाठीचार्ज झाला हे सगळं ऐकणं, त्यांचे उपास. आणि त्यातून अगदी अपरिहार्यपणे राष्ट्रसेवा. त्या सुमारास मी काहीतरी 12-1 वर्षाची असेल. 12 वर्षापासून ते वयाच्या 16व्या वर्षापासून पर्यंत मी राष्ट्रसेवा दलाची सैनिका होते. प्रमिला दंड होते माझी शाखा प्रमुख. आणि कुठे? गिरगावात. जयप्रकाश, SM जोशी, NG गोरे, भाऊसाहेब रानडे, साने गुरुजी हे माझं विश्व त्यावेळेचं. हे मनस्वीपणे झाल्यावर कुठंतरी मला असं वाटतं त्यातला भर ओसरायला लागला असेल आणि एक अपघात घडला. कुलकर्णी हे माझे प्रोफेसर मराठीचे. माझे सब्जेक्ट्स विल्सन कॉलेजमध्ये होते, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणजे ते विषय
राष्ट्रसेवा दलात असतानाच ठरले होते. आणि काहीतरी वाङ्मय मंडळाचं अगदी काही छोटासा धडा वगैरे काहीतरी मी वाचला. तर वालं म्हणाले, अगं जयवंत, तू किती चांगलं वाचते, तू आपल्याकडे नाटकात का नाही कामं करत? तर मी गॅदरिंगच्या नाटकात काम केलं. तिकडून भारतीय विद्याभवनमध्ये गेले. 2 वर्ष मला बक्षिसं मिळाली आणि मी गेले. म्हणजे ते तुमचं पहिलं काम होतं. अगदी. आणि मी गेले म्हणजे मला भाऊ म्हणायचं कामातनच गेली, कारण त्याचं स्वप्न होतं मी IAS वगैरे असं काहीतरी व्हावं. तर नाटकातच गेले अक्षरशः. हे कुठचं नाटक होतं? मी पहिलं नाटक केलं ते मी उभा आहे अत्र्यांचं. आणि मग जी 2 मला बक्षिसं मिळाली ती पण अत्र्यांचीच. एक घराबाहेर आणि एक लग्नाची बेडी. आणि गेलेच मी. नाटकात तुम्ही आलात. मला इथे विचारायचं आहे की तुमचा जो लहानपणाचा संस्कार आहे त्याच्यामध्ये तुम्ही आत्ता जे वर्णन केलं, विविध संस्कार आहेत. म्हणजे एका बाजूला वारकरी संस्कार आहे, दुसऱ्या बाजूला थिओसॉफिकल सोसायटीचा संस्कार आहे, तिसऱ्या बाजूला रॉईस संस्कार आहे, चौथ्या बाजूला नलिनी जयवंत वगैरे यांचा उल्लेख तुम्ही केला, त्यामुळे त्या सिनेमाचा संस्कार आहे आणि तो अशासाठी महत्वाचा आहे. त्या काळात सिनेमात मुलींनी काम करणं एवढं सोपं नव्हतं. हे सगळे संस्कार घेऊन तुम्ही नाटकात गेलात. किती महत्व होतं या संस्कारांचं तुमच्यावर? मी जो बोलले नाही त्या संस्काराचं फार महत्व होतं. हा राष्ट्रसेवा दलाचा होता. राष्ट्रसेवा दलाच्यामुळे डिग्निटी ऑफ लेबर, कुठचंही काम करायला कमीपणा वाटता कामा नये आणि सर्वजण समान. आणि ज्याचा मला खूप उपयोग अशासाठी झाला की आमच्या नाट्यक्षेत्रात सुद्धा मुख्य काम करणारा नट आणि पडद्याची बेल वाजवणारा माणूस यात अंतर ठेवून चालत नाही. आणि त्यातून कुठंतरी मी शिकले असं मला वाटतं. आणि वारकरी थिओसॉफिकल सोसायटीचं मला एकच वाटतं की ती माझ्या वडिलांची आठवण आहे. आणि त्याहीपेक्षा फ्रेंझीने करायची गरज नाही. तुम्हाला जर कोण जो तुमचा ईश्वर आहे त्याच्यापर्यंत जायचं असेल तर ते शांतपणे सुद्धा होऊ शकतं. पण त्याच्या अगेन्स्ट वारकरी जे आहे ते रक्तात आहे. हो, माझ्या रक्तात आहे. म्हणजे असं की मला ट्रेडिशन्सविषयी म्हणून खूप आस्था आहे. आणि मला वाटतं मी त्यामुळे सगळीकडे वावरताना खूप कम्फर्टेबल होते. मला कुठेही हे आपल्याला नको, हे आपल्याला हवं असं वाटलं नाही. याचं कारण हे संस्कार असावेत. खरं तर नलिनी आणि शोभना यांचा संस्कार माझ्यावर मजा वाटतं पण झाला नाही. किंबहुना मी नाटकात काम करून लोकांच्याकडे विजू जयवंत असं व्हायला लागल्यावर शोभना वहिनी माझी आणि भाची पण, कुमारदादांची बायको, तर ती मला म्हणाली, नूतन माझ्यापेक्षा 2.5-1 वर्षांनी लहान, तर म्हणाले तर नूतन पण सुरुवात करते तर तू ये ग, आपलंच प्रोडक्शन कंपनी आहे, त्यात आपण सुरू करू. नलूताईचा आणि माझा संबंध फारसा राहिला नाही, कारण ती 16व्या वर्षी पळून गेली होती आणि तिने लग्न केलं होतं. त्यामुळे जयवंत कुटुंबात जरा ती लांबली होती. पण शोभना वहिनी होती. आणि नाही बुवा, कदाचित नाटकाची काहीतरी इतकी विचित्र झिंग होती अरे की सिनेमाकडे आपण जावं असं मला वाटलं नाही. खरंच वाटलं बाई, मला हेच समजून घ्यायचं, ही झिंग काय होती? कारण तुम्ही काय मुळात थिएटरमधल्या नव्हत्या. राष्ट्रसेवा दल आणि इतर सगळे संस्कार होते. तरी वाल कुलकर्णींच्या सांगण्यावरून तुम्ही नाटकात गेलात आणि तुम्ही म्हणताय नाटकाची झिंग मला चढली. ही झिंग काय होती नेमकी? मला नेहमी असं वाटतं बरं का रे, की बऱ्याचशा गोष्टी आपल्यामुळे होतात, पण त्याहीपेक्षा बऱ्याचशा गोष्टी आजूबाजूच्या वातावरणामुळे होतात. मी स्वातंत्र्योत्तर काळातली जी पहिली तरुण पिढी होती त्यातली. आणि त्यावेळेला आपलं व्यक्तिमत्व, आपलं भारतीयत्व हे आंतरराष्ट्रीय मॅपवर कसं एस्टॅब्लिश करायचं ही कुठंतरी वातावरणातच झिंग होती. आणि त्यातून रेनेसान्स सुरू झाला सर्व कलांच्यामध्ये, सर्व उद्योगात, सगळीकडेच. पण त्यातला जो कलेचा रेनेसान्स होता त्याचं वर्णनच करायचं असेल तर मी असं करीन की पावसाचा थेंब तळ्यात पडला की वलय उठतं ना,
त्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्सेंट्रिक वलय म्हणतो, एकातनं दुसरं एकातनं दुसरं एकातनं दुसरं. तशा वलयामध्ये माझी तरुण पिढी अडकली गेली, निदान मी तरी अडकली गेले. आणि आजूबाजूला किती घडत होतं रे त्यावेळेला. म्युझिकमध्ये रविशंकर तर गेलेच, थेट तिकडे पोचले भारतीय संगीत मोठ्या अभिमानानं घेऊन. फक्त भारतीय संगीत नाही, नेहरू शर्ट पण नेला त्यांनी आणि अगरबत्ती पण. पेंटर्समध्ये तर हुसेन, गायतोंडे, अकबर पदम्स ही त्यावेळीची मान, हे सगळं घडत होतं आजूबाजूला म्युझिकमध्ये ह्याच्यामध्ये. आणि तेच थिएटरमध्येही सुरू झालं. आणि आत्ता लक्षात येतं की डॉक्टर भालेराव साहित्य संघाचे त्यातनं उभे राहिले. नाटक कंपन्या बंद पडल्यात, मंडळी घरी, या इकडे आपण साहित्य संघात सुरू करू. सगळी जुनी मान्यवर मंडळी आली. सिनेमात जी मंडळी गेली होती, या परत इकडे आपल्याला सुरू करायला पाहिजे. हे सगळं त्या रेनेसान्सचा भाग होता. आणि म्हणून बाबूराव पेंढारकर, दुर्गाबाई खोटे, मीनाक्षी या सगळ्या आल्या ना साहित्य संघात आल्या. नाट्य शाखा तिकडे सुरू झाली आणि त्यात ही 18 वर्षाची विजू जैवंत वावरायला लागली.